Hello students. So in today's video we are going to learn about the types of semiconductor, what is semiconductor and types of semiconductors. Actually I have started teaching the semiconductor, but I think I have covered about the types of semiconductor, but today I am starting with the types of semiconductor. So what are the types of semiconductor and how we can differentiate those types in a different categories, okay? And what is the criteria to distribute that types of semiconductor in different types of semiconductor. So today's video is all about the semiconductor and what are the types of semiconductor, and with that type of semiconductor म्हणजे त्या टाइप्स सोबत आपण काही अजून एक्सपेरिमेंट्स करू शकतो. मग त्यानंतर आपण वी विल स्टडी अबाउट पीएन जंक्शन्स, व्हॉट इज पीएन जंक्शन अँड व्हॉट इज डायोड्स विथ द हेल्प ऑफ जंक्शन्स. असं एक एक करून आपण स्टेप बाय स्टेप एक एक आपण टॉपिक कव्हर करायचं. सो ॲज वी हॅव डिस्कस दॅट semiconductor is a device which has the conducting properties in between the conductor and insulator. ते ना कंडक्टर्स असतात ना इन्सुलेटर्स असतात, ते त्या दोघांच्या मध्ये असतात. म्हणजे ते पूर्णपणे इन्सुलेटिंग प्रॉपर्टी पण असते त्याच्यामध्ये आणि पूर्णपणे कंडक्टिंग प्रॉपर्टी पण असते त्याच्यामध्ये. त्या मटेरियलची किंवा त्या डिव्हाइसची प्रॉपर्टी ही इन बिटवीन असते कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये. मग त्यांना आपण म्हणतो सेमीकंडक्टर. मग सेमीकंडक्टरच का यूज केले जातात किंवा सेमीकंडक्टरच यूज करण्यामागचं रिझन काय असेल, तर कंडक्टिंग प्रॉपर्टी प्रत्येकामध्ये तुम्ही म्हणशाल कंडक्टरमध्ये पण प्रॉपर्टी असते कंडक्टिंग प्रॉपर्टी, बट कंडक्टिंग प्रॉपर्टी तुम्हाला मॅनेज नाही करता येत. म्हणजे कुठल्याही तुम्ही फॉर एक्झाम्पल कॉपर वायर वापरली तर कॉपर वायरची कंडक्टिंग प्रॉपर्टी तुम्ही कशी मेंटेन करणार. तुम्हाला जर कंडक्शन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल तर रेजिस्टर्स अप्लाय करावे लागतात. रेजिस्टर म्हणजे तुम्ही रेजिस्टर अप्लाय केला की कंडक्टिंग प्रॉपर्टी कमी होणार आणि रेजिस्टर जर काढला तर त्याची कंडक्टिंग प्रॉपर्टी वाढणार. पण हे पर्टिक्युलर एखाद्या टिपिकल कंडक्टरचं सांगतोय मी, ओके. बट इन सेमीकंडक्टरच्या प्रॉपर्टीज मॅनेजेबल असतात. तुम्ही स्वतः त्या कंडक्टिंग प्रॉपर्टीज मॅनेज करू शकतात. पण त्या मॅनेज कशा करायच्या आणि त्याच्यामुळेच त्यांना सेमीकंडक्टर, सेमी बरोबर, सेमी हा वर्ड आपण अर्ध किंवा हाफ किंवा कमी असं दाखवण्यासाठी यूज केला जातो. सो इथे सेमीकंडक्टर हा जो टॉपिक आहे, मग ह्या टॉपिकमध्ये आपण हे स्टडी करणार की याला नेमकं सेमीकंडक्टर नाव कसं पडलं, याच्या प्रॉपर्टीज कशा आणि याचे टाइप्स कसे. ठीक आहे, मेन आपण टॉपिक याच्यामध्ये हे कव्हर करणार आहे. सो सेमीकंडक्टर आर द डिव्हाइसेस विच हॅव कंडक्टिंग प्रॉपर्टी इन बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. ठीक आहे, आणि यांच्या कंडक्टिंग प्रॉपर्टीज मॅनेजेबल असतात. सेमीकंडक्टरच्या प्रॉपर्टीज, कंडक्टिंग प्रॉपर्टीज ह्या तुम्ही मॅनेज करू शकतात कारण हे आर्टिफिशियल असतं. तर हे सगळं तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे, आता सेमीकंडक्टर जर आपण म्हटलं तर सेमीकंडक्टरचे जसं स्टेट बोर्ड मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमचे मेन सुरुवातीला म्हणजे चॅप्टर सुरू होतं त्या ठिकाणी तुम्हाला 3 बेसिक टाइप्स दिले आहेत. ओके, सगळ्यात पहिला टाइप त्यांनी म्हटलंय एलिमेंटल सेमीकंडक्टर. एलिमेंटल सेमीकंडक्टर. सेकंड टाइप म्हटलं त्यांनी कंपाऊंड सेमीकंडक्टर. And third type is organic semiconductor. तर तुम्हाला हे 2 टाइप बघायचे मेन आपल्याला या बुक मध्ये. पुढचे म्हणजे या चॅप्टर मध्ये पुढे जर तुम्ही जसं त्याच चॅप्टर मध्ये पुढे जाल तर तुम्हाला 2 मेन टाइप्स दिले आहेत, एलिमेंटल सेमीकंडक्टर आणि कंपाऊंड सेमीकंडक्टर. हे 2 टाइप तुम्हाला स्टडी करायचे. यांचे नाव दोघांचे असेच नाही, यांचे नाव काहीतरी चेंज होतात पुढे जाऊन, पण त्यांना बेसिक नाव जर आपण म्हणू एकदम बेसिक सुरुवातीचे जे नाव आहे जे लक्षात ठेवण्यासारखे असेल तर त्यांना एलिमेंटल कंपाऊंड असं म्हटलं. एलिमेंटल सेमीकंडक्टर आणि कंपाऊंड सेमीकंडक्टर. ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर्स ऑल्सो आर देअर, बट हे आपण जास्त तर यूज करत नाही आणि हे तुम्हाला स्टडीला पण नाही, तुम्हाला हे 2 स्टडी करायचे. एलिमेंटल सेमीकंडक्टर म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्स असतात. ओके, त्या एलिमेंट्स मध्ये डिरेक्टली काही एलिमेंट्स असे आहेत की ते तुम्ही जसेच्या तसे ॲज अ सेमीकंडक्टर यूज करू शकतात. त्याच्यामध्ये दुसरं काही ऍड करण्याची गरज नाही. तर असे काही एलिमेंट्स आहेत जसं सिलिकॉन झालं, जर्मेनियम झालं, ते हे जे एलिमेंट्स आहेत ते हे एलिमेंट्स तुम्ही डिरेक्टली ॲज अ सेमीकंडक्टर यूज करू शकतात.
त्याच्यामुळे त्यांना एलिमेंटल सेमीकंडक्टर म्हटलं, कारण आपण ते जसेच्या तसे एलिमेंटल फॉर्ममध्ये, जसं सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, हे डिरेक्टली तुम्ही एलिमेंटल फॉर्ममध्ये यूज करताय. त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा एलिमेंट ऍड केला नाही किंवा त्याचं कंपाऊंड तयार केलं नाही, ते फक्त एलिमेंटचे एलिमेंट्स तुम्ही यूज करू शकता ॲज अ सेमीकंडक्टर, म्हणून त्यांना एलिमेंटल सेमीकंडक्टर म्हटलं. पण मग कंपाऊंड सेमीकंडक्टर म्हणजे काय, की सगळ्यांना माहिती कंपाऊंड म्हणजे काय असतं. कंपाऊंड म्हणजे 2 or more एलिमेंट्स यांच्यापासून बनलेलं एक मिक्सचर असतं, बरोबर. ते प्रपोर्शन असतं त्यांचं, ते वेगवेगळं आलं. पण ते बनलं कसे, 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्स मिक्स झाले, बरोबर. तर ते एलिमेंट्स आपण मिक्स करतो आहे आणि त्याचं एक कंपाऊंड, एक मिक्सचर तयार करतो, त्याला आपण कंपाऊंड म्हटलं. आणि ते कंपाऊंड आपण ॲज अ सेमीकंडक्टर यूज करतो, म्हणून त्यांना कंपाऊंड सेमीकंडक्टर म्हटलं जातं. हे 2 टाइप्स तुम्हाला समजले असतील. आणि ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर म्हणजे याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो ऑर्गॅनिक पार्ट असतो, जे ऑर्गॅनिक एलिमेंट्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, ते यूज केले जातात ॲज अ सेमीकंडक्टर. ओके, आता याचे एक्झाम्पल्स तुम्हाला बुकमध्ये दिले आणि मी हे शिकवले पण आहे. तुम्ही हे परत एकदा रिवाइज करा. पण आपल्याला याच्या 2 नावांवरून अजून 2 नावं बघायची आहेत, ते आपण नावं बघू आता. So there are 2 main types of semiconductor, जे आपण आता बघितलं, एलिमेंटल आणि कंपाऊंड. त्यांनाच काही वेगळे पण नाव आहे. तर पहिला जो पार्ट आहे किंवा पहिला जो टाइप आहे, मेन टाइप ऑफ सेमीकंडक्टर, ज्याच्यावर आपण पुढचा पूर्ण स्टडी करणार आहोत चॅप्टरचा, तर त्याला म्हटलं जातं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. काय म्हटलं जातं, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर जसं तुम्ही बुकमध्ये दिले त्या थेअरीनुसार जर बघाल तर सिम्पली एवढं लक्षात ठेवायचं की एलिमेंटल सेमीकंडक्टर म्हणजेच इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. काय लक्षात ठेवायचं, एलिमेंटल सेमीकंडक्टर म्हणजेच इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मग एलिमेंटल सेमीकंडक्टर म्हणजे काय, की त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही एलिमेंट आपण ऍड केला नाही, जसाच्या तसा तो एक एलिमेंट आपण उचलला आणि तोच आपण सेमीकंडक्टर म्हणून यूज केला. तसंच इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे पण फक्त तेच एलिमेंटल फॉर्म मधले सेमीकंडक्टर, ते डायरेक्टली आपण एलिमेंटचे एलिमेंट्स उचलतोय आणि सेमीकंडक्टर म्हणून यूज करतोय, बरोबर. जसे त्याचे एक्झाम्पल्स आहेत सिलिकॉन, जर्मेनियम आणि टीसी, असे खूप असतील अजून वेगवेगळे. ठीक आहे, तुम्ही हे 2-3 लक्षात ठेवायचे, सिलिकॉन, जर्मेनियम. तर हे तुम्ही डिरेक्टली ॲज अ सेमीकंडक्टर म्हणून यूज करू शकता. मग हे एलिमेंट्स आहेत, याच्यामध्ये कुठला दुसरा एलिमेंट किंवा कंपाऊंड दिसतोय का, नाही. सो एलिमेंटल सेमीकंडक्टरला तुम्ही इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणू शकता. आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचं अजून एक सांगायचं झालं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटी ऍड केली जात नाही. आता तुम्ही म्हणाल सर इम्प्युरिटी म्हणजे काय, तर इम्प्युरिटी म्हणजे आपण ती खराब करतोय का, तर नाही. इम्प्युरिटी ऍड करून आपण त्यांची कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी अजून वाढवतोय आणि ती मॅनेज करतोय. ओके, फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल मी सांगितलं होतं, जसं आपण गोल्ड, आपण सोनं खरेदी करतो. ओके, गोल्डचे आपण ऑर्नामेंट्स, ज्वेलरी खरेदी करतो. मग त्याच्यामध्ये मला सांगा की आपण बऱ्याच वेळेला, म्हणजे इवन आपण स्वतः जातो तर तिथे 2 टाइप्सचे गोल्ड ऑर्नामेंट्स तुम्हाला दिसतात. एक असतात 24 कॅरेट आणि एक असतात 22 कॅरेट. माझं दोघं पण तर गोल्डच आहे, पण 24 आणि 22 मध्ये काय फरक आहे. आणि 24चा जो रेट असतो तो हा थोडासा जास्त असतो आणि 22चा थोडासा कमी असतो. मग दोघांमध्ये तर सोनंच आहे, दोघं पण सोनं म्हणजे गोल्डच आहे. मग त्याचं नेमकं डिफरन्स कशावरनं झाला, तर 24 कॅरेट मध्ये दुसरा कुठलाच मेटल आपण ऍड करत नाही. इट इज प्युअरली गोल्ड, ते पूर्णपणे फक्त गोल्ड असतं. पण 22 कॅरेट मध्ये आपण कॉपर ऍड केलेलं असतं, कळतंय. 22 कॅरेट गोल्ड मध्ये कॉपर ऍड केलेलं असतं, कॉपरचं काहीतरी प्रपोर्शन ऍड केलेलं असतं. मग ते ऍड करण्यामागचं कारण काय, तर आपल्याला जर तुम्ही बघितलं तर 24 कॅरेटचे जे ऑर्नामेंट्स असतात किंवा जे ज्वेलरी असते ती खूप नाजूक असते आणि खूप डेलिकेट असते आणि ती पटकन वागते किंवा तुटते, म्हणजे ती खूप स्मूथ असते. ओके, तर त्याची स्मूथनेस कमी करायची असेल, त्याची
त्याला थोडंसं स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये दुसरा एक एलिमेंट ऍड केला जातो, त्याला म्हटलं जातं कॉपर. आणि मग कॉपर ऍड केल्यानंतर ते 22 कॅरेट बनतं आणि मग ते ऑर्नामेंट्स किंवा ते जे ज्वेलरी आहे ती थोडी स्ट्रॉंग बनते, जेणेकरून ते तुम्ही डेली लाईफमध्ये किंवा अगदी सहज यूज करू शकतात विदाउट एनी ब्रेकेज, विदाउट एनी इश्यूज ऑफ ब्रेकिंग ऑफ दॅट ऑर्नामेंट्स. मग अशा पद्धतीचे जे ऑर्नामेंट्स असतात त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली आपण. मग मला सांगा, आपण इम्प्युरिटी ऍड केली म्हणजे आपण काय ती गोष्ट घाण बनवली का? नाही. तर तिच्यामध्ये आपण कॉपर ऍड केलं तर ती झाली एक इम्प्युरिटी. कॉपरला काय म्हटलं आपण? इम्प्युरिटी. मग कॉपरने काय केलं, त्या ऑर्नामेंटची किंवा त्या दुसऱ्या मेटलची काय केली? स्ट्रेंथ वाढवली, त्याला स्ट्रॉंग बनवलं. मग स्ट्रॉंग बनवलं याचा अर्थ ते काही खराब केलं का त्याने? नाही. तर ते चांगलंच झालं. ओके. मग अशा पद्धतीने आपण इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक असे दोन टाईप बघणार आहे. इंट्रिन्सिक मध्ये कुठल्याही प्रकारचं इम्प्युरिटी किंवा दुसरा एलिमेंट ऍड केला जात नाही, कारण याच्यामध्ये गरजच नसते. ओके. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, सगळ्यांनी बघितलं, आपण कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड असे दोन बँड असतात. ओके. सो खाली असतो तो असतो व्हॅलन्स बँड, इथे असतो कंडक्शन बँड, आणि हा जो मध्ये हा जो गॅप आहे याला बँड गॅप म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बँड गॅप. आणि बँड गॅप क्रॉस करण्यासाठी एनर्जी वाढवावी लागते. एनर्जी काय करावी लागते? वाढवावी लागते. एनर्जी लेवल्स असतात, सगळ्यांना माहिती. एनर्जी लेवल्स तुम्ही शिकला असेल, हे जे आपण तुम्ही हायब्रिडायझेशन मध्ये शिकला असेल, असं काहीतरी तुम्ही काढता sp2 sp3 हायब्रिडायझेशन है ना, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे. मग या ज्या असतात ह्या काय असतात? एनर्जी लेवल्स असतात. ही टोटल एक एनर्जी लेवल झाली, ही पण एक एनर्जी लेवल झाली, आणि याच्यामध्ये हे काय झालं? ह्या सब एनर्जी लेवल झाल्या. याच्यामध्ये ही काय झाली? एनर्जी लेवल झाली. सगळ्यांना माहिती की याच्यामध्ये दोन दोन इलेक्ट्रॉन्स, प्रत्येक एनर्जी लेवल मध्ये किती? दोन दोन इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एक दिला तर इथे एक असतो, एक अप स्पिन असतो आणि एक डाऊन स्पिन असतो. ओके. म्हणजे प्रत्येक एनर्जी लेवलची फक्त कॅपॅसिटी दोनच इलेक्ट्रॉन कंडक्ट करण्याची, कंडक्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की त्यांच्यामध्ये सामावून घेण्याचे आहे. ओके. मग आता मला सांगा की मला इथे व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. ओके. मला हे इलेक्ट्रॉन्स मला वरती पाठवायचे कंडक्शन बँड मध्ये. तर बँड गॅप त्यांना इथून इथे जम्प करून इथपर्यंत जायचं कंडक्शन बँड मध्ये. कसं जाणार ते? तर इथे एनर्जी लेवल वाढवली जाते बाय युजिंग एक्सटर्नल सप्लाय वगैरे जे काय असेल ते. मग ते बॅटरीज वगैरे यूज केलं तुम्ही, याची एनर्जी लेवल वाढवली. मग एनर्जी लेवल वाढल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स काय करतात? पटकन जम्प करतात कंडक्शन बँड मध्ये. आणि कंडक्शन बँडचा यूजच म्हणजे नावच सांगते तुम्हाला, कंडक्शन बँड. कंडक्शन म्हणजे काय? की जे वाहून घेऊन जाणारे जे आलेले इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना ते कंडक्ट करेल आणि पुढे घेऊन जाईल. ओके. सो मग कंडक्शन बँडचं काम काय? इथून आलेल्या इलेक्ट्रॉनला वरती घ्यायचं, त्यांच्यामध्ये एंटर करायचं आणि मग ते पुढे वाहून घेऊन जायचं विथ द हेल्प ऑफ सर्किट, जे काय सर्किट तुम्हाला दिलेलं असेल. सो इथे सिलिकॉन, जर्मेनियम हे जे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे याच्यामध्ये होल्स आणि इलेक्ट्रॉन्स असे दोन कॅरियर असतात. आता नेमकं होल्स आणि इलेक्ट्रॉन म्हणजे काय तर आपण ते बघू. होल्स आणि इलेक्ट्रॉन. सध्या आपण इलेक्ट्रॉन बघू सुरुवातीला. इलेक्ट्रॉन सगळ्यांना माहिती इलेक्ट्रॉन म्हणजे काय? की इलेक्ट्रॉन सगळ्यांना माहिती व्हॅलेन्स शेल असते. एखादा एलिमेंट असेल जसं सिलिकॉन किंवा जर्मेनियम आपण उचललं तर त्यांची तुम्ही जर ॲटॉमिक स्ट्रक्चर काढलं तर ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण शेल्स काढतो, बरोबर. त्या शेल्स मध्ये आपण इलेक्ट्रॉन आपण डिस्ट्रीब्यूट करत चालतो, मधल्यामध्ये 2 मग 8 वगैरे असं. मग मला सांगा की आता बघा याच्यामध्ये बघा 2 झाले, इथे दिले 2, मग पुढची कोणती असेल? याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स टाकले की झाले 6 वगैरे. मग असे आपण ऍड करत चालतो, बरोबर. 6 पण त्याच्यात आणखी 2 8. मग असे आपण इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट करत गेलो. मग त्याच्या झाल्या एनर्जी लेवल्स. म्हणजे प्रत्येक ऑर्बिट जसं आपण बाहेर जातोय तसं त्यांच्या एनर्जी लेवल चेंज होत चालतात. आता मला सांगा, मला एखाद्या एलिमेंटला त्याला दुसऱ्या एलिमेंटला काय द्यायचे? इलेक्ट्रॉन्स द्यायचे. मग इलेक्ट्रॉन्स देताना तो एलिमेंट कुठले इलेक्ट्रॉन देतो? आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन पहिले ट्रान्सफर केले जातात. कम्युनिकेट त्यांच्या एकमेकांमध्ये कम्युनिकेशन कशामुळे होतं? तर आउटर मोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉन्समुळे होतं, बरोबर. ते एकमेकांना ते देवाणघेवाण तिथे करतात. मग मला सांगा, आता आउटर मोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑलरेडी प्रेझेंट आहेत. व्हॅलेन्सी असते माहिती ना सगळ्यांना, व्हॅलेन्सी माहिती आहे. मग ही जे इथले इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत मला त्यांना कंडक्शन बँडकडे पाठवायचं. काय करायचं? फक्त याची थोडीशी एनर्जी लेवल वाढवली की मग ते पुढे वरती ट्रान्सफर करतात. पण हे ट्रान्सफर इथून इथे काय झालं? व्हॅलेन्स बँडकडनं कंडक्शन बँडकडे काय गेले? इलेक्ट्रॉन्स गेले. काय गेले? इलेक्ट्रॉन्स. मग मला सांगा, इलेक्ट्रॉन हे कोणते असतात? इलेक्ट्रॉन्स आपण काय म्हणतो? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. मग इथून इथे काय गेले? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. म्हणजे इथे काय झालं?
निगेटिव्हली चार्ज पार्टिकल वाढले, कारण आपण ते वरतून खाली आणले, खालून वरती घेऊन गेलो, इथे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल वाढले. पण मला सांगा, आपण किंवा आपण म्हणण्यापेक्षा असं म्हणू की एलिमेंट, कुठलाही एलिमेंट, ज्यावेळेला कुठलाही एलिमेंट इलेक्ट्रॉन्स देतो, बरोबर, कुठलाही एलिमेंट जर इलेक्ट्रॉन देतोय, कुठलाही ॲटम एखादा इलेक्ट्रॉन देतोय, तर देताना तो निगेटिव्ह चार्ज देतो, पण त्याच्या स्वतःवरती कोणता चार्ज येतो? मग पॉझिटिव्ह चार्ज, कारण त्याने दिलाय, तो डोनर आहे, बरोबर. मग डोनर वरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आणि रिसिव्हर वरती, रिसिव्हर म्हणजे जो घेतोय, बरोबर, त्याच्यावरती ऋण येतं. ऋण म्हणजे त्याने कर्ज घेतले, म्हणजे ऋण आलं. ऋण म्हणजेच काय? निगेटिव्ह चार्ज आला. मग मला सांगा, कंडक्शन बँड मध्ये काय आलं? निगेटिव्ह चार्ज जास्त आले, म्हणून हा काय झाला? निगेटिव्हली चार्ज बँड झाला. पण मग निगेटिव्ह चार्ज याने इलेक्ट्रॉन याला देऊन दिले, याच्यावरती कोणते चार्ज आले पाहिजे? याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आले पाहिजे, कारण याने भरपूर इलेक्ट्रॉन देऊन दिले ना. मग इलेक्ट्रॉन दिले याचा अर्थ इथे इलेक्ट्रॉन गेले, पण इथे व्हॅकन्सी तयार झाली. व्हॅकन्सी म्हणजे इथे कमीपणा आला. कमीपणा म्हणण्यापेक्षा असं म्हणू की तिथे व्हॅकन्सी तयार झाल्या, ते अजून इलेक्ट्रॉन घेऊ शकतात. पण इथे व्हॅकन्सी तयार झाली. ही जी व्हॅकन्सी असते किंवा हे जे प्लस दिसतात यांना होल्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? होल्स. इलेक्ट्रॉन्स आणि होल्स. इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात, होल्स हे पॉझिटिव्हली चार्ज आपण पार्टिकल्स म्हणू शकतो. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. मग आता मला इथं हे कळालं की वरती काय गेले? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, आणि इथे काय आले? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. मग इथे कॅरियर्स, हे दोघं पण काय झाले? कॅरियर्सच झाले ना. इलेक्ट्रॉन पण कॅरियर आहे, होल्स पण कॅरियर आहे, कारण इलेक्ट्रॉन सुद्धा कंडक्टिव्हिटी परफॉर्म करतो आणि होल्स सुद्धा. कारण तुम्हाला माहिती आहे, ज्या पण वेळेला आपण कंडक्शन करतो, तर कंडक्शन करताना कुठल्याही कंडक्टर मध्ये फक्त इलेक्ट्रॉन्सच असतात का? नाही, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स पण असतात, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल पण असतात. आणि आपण त्याला जे अप्लाय करतो तो कन्व्हेन्शनल फ्लो माहिती आहे आपल्याला. कन्व्हेन्शनल करंट कसं असतं? करंटचे दोन टाईप तुम्हाला माहिती आहे, की इलेक्ट्रॉन फ्लो आणि कन्व्हेन्शनल करंट. तर आपण जे यूज करतो ते कन्व्हेन्शनल करंट आहे. कोणतं कन्व्हेन्शनल करंट? जे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंडकडे ट्रान्सफर केलं जातं, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल कडे. मग हायर पोटेन्शियल म्हणजे आपण पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल किंवा पॉझिटिव्ह एंड घेतो. मग मला सांगा, पॉझिटिव्ह, आता याला आपण जर पॉझिटिव्ह एंड आपण अप्लाय केलं, तर इलेक्ट्रॉन सगळे दुसरीकडे ट्रान्सफर केले जातील की नाही? ते जातील निगेटिव्ह कडे. पण मग मला सांगा, आता याच्यामध्ये कंडक्शन झालं. कंडक्शन कशामुळे झालं? इलेक्ट्रॉन्स आणि होल्समुळे झालं. कशामुळे झालं? इलेक्ट्रॉन्स आणि होल्स. म्हणून यांना कॅरियर्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कॅरियर्स म्हटलं जातं. तो नेहमी लक्षात ठेवायचं. सेमीकंडक्टर आलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला कॅरियर्स विचारले, तर कॅरियर्स किती असतात? दोन असतात. कोणते? इलेक्ट्रॉन्स आणि होल्स. इलेक्ट्रॉन कोणते असतात? निगेटिव्हली चार्ज कॅरियर्स म्हणून तुम्ही पार्टिकल म्हणण्यापेक्षा. आणि होल्स काय असतात? पॉझिटिव्हली चार्ज कॅरियर्स म्हणा. कॅरियर म्हणजे वाहून घेऊन जाणारे, माहिती ना. मग असे झाले हे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मग आता बघा, याच्यामध्ये आता जर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, काय आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, आणि याच्यामध्ये आपण एलिमेंटरी फॉर्म बघितलं, त्याचं कंडक्शन कसं होतं, काय होतं, तर हे तर समजलं. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिले आहेत तितकेच नंबर ऑफ होल्स असतात. काय असतात? जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिले आहेत तितकेच नंबर ऑफ काय असतात? त्याचे होल्स असतात. बघा इथे Ne = NH लिहिले, म्हणजे जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन = नंबर ऑफ होल्स, असं आपण त्याला म्हणतो. इतकं समजलं असेल. आता जसं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण बघितलं, तसंच सेकंड टाइप असतो सेमीकंडक्टरचा, त्याला म्हटलं जातं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मेन टाइप जो आहे, जो आपण कंपाऊंड सेमीकंडक्टर बघितलं होतं त्या टाइपचा आहे, त्यांना म्हटलं जातं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मग आता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय? बघा, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे प्युअर होते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटी आपण ऍड केली नव्हती, बरोबर. ते फक्त एलिमेंटच्या फॉर्म मध्ये जसेच्या तसे आपण यूज केले. पण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये आता इम्प्युरिटीज ऍड करायला लागतात. आता इम्प्युरिटी ऍड करण्याचं कारण काय? तर याचे आपल्याला कंडक्टिव्हिटी किंवा याचे आपल्याला कंडक्शन वाढवायचंय. कंडक्शन वाढवायचं किंवा कमी करायचं असेल, तर आम्ही सांगितलं ना, आपण जसं सेमीकंडक्टरच्या प्रॉपर्टीज आपण मॅनेज करू शकतो, कंडक्टिंग प्रॉपर्टीज. मग त्या मॅनेज करण्याचे जे टाइप्स असतात तेच एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असतात. म्हणजे याचाच उपयोग करून, अशा टाइपचा यूज करूनच आपण त्या प्रॉपर्टीज मॅनेज करू शकतो. मग मॅनेज कशा करू शकतो? बघा,
तर सगळ्यात पहिले आपण काय समजतोय की याच्यामध्ये आपण काय ऍड करतो, इम्प्युरिटीज ऍड करतो. एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये काय ऍड केले जातात, इम्प्युरिटीज. मग इम्प्युरिटीज ऍड काय केल्या जातात, ऍड करण्यामागचं कारण काय आहे, कारण काय की आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टी, त्या सेमीकंडक्टरच्या प्रॉपर्टीज काय करायच्या, मॅनेज करायच्या आहे. टू मॅनेज कंडक्टिंग प्रॉपर्टीज, ह्या ज्या सेमीकंडक्टर्स आहेत यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करायचं, मॅनेज करायचं आहे. एक तर कंडक्शन वाढवायचं किंवा कंडक्शन कमी करायचं आहे. तर मग कंडक्शन वाढवायचं किंवा कमी करायचं असेल तर कोणते सेमीकंडक्टर वापरले जातात, सेमीकंडक्टर. मग हे वाढवायचं पण आहे, कमी पण करायचं, म्हणजे दोन टाइप आले पाहिजे, वाढवण्याचं एक सेमीकंडक्टर आणि कमी करण्याचं एक सेमीकंडक्टर. पण त्याच्या आधी आपण एक बघू की इम्प्युरिटी ऍड करण्याच्या प्रोसेसला डोपिंग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, डोपिंग म्हटलं जातं. डोपिंग लक्षात ठेवायचं, DOPING. डोपिंग इज अ प्रोसेस ऑफ ऍडिंग द इम्प्युरिटीज इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक म्हणजे जे एलिमेंटल फॉर्मचे बघितले याच्या आधीचा टाइप, प्युअर सेमीकंडक्टर. त्याच्यामध्ये एखादी इम्प्युरिटी ऍड केली की ती ऍड केलेली इम्प्युरिटी जी आहे, ओके, आणि त्या ऍड करण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, डोपिंग. इम्प्युरिटी ऍड करण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, डोपिंग. ओके, आणि जी इम्प्युरिटी ऍड केली जाते, काय, जी इम्प्युरिटी ऍड केली जाते त्याला डोपंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, डोपंट. So doping is a process of adding the impurities in the intrinsic semiconductor, and dopant is a material which we have added in the extrinsic semiconductor. जी impurity add करतोय, त्या impurity add करतोय ना, त्या impurityला काय म्हटलं जातं, डोपंट. आणि त्या प्रोसेसला, ते impurity add करण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, डोपिंग. प्लीज कन्फ्युज होऊ नका, हे वेगवेगळे नाव आहे. Doping is a process and dopant is a material that we are adding in the semiconductor, intrinsic semiconductor. आणि हे ऍड केल्यानंतर तुमच्याकडे जे सेमीकंडक्टर तयार होतात त्यांना म्हटलं जातं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कळतंय? मग आता आम्ही जसं सांगितलं कंडक्टिंग प्रॉपर्टीज मॅनेज करायचे आहे, तर कंडक्टिंग प्रॉपर्टीज आपण इन्क्रीज पण करू शकतो, म्हणजे इन्क्रीज वाढवू पण शकतो किंवा डिक्रीज पण करू शकतो. कंडक्टिंग प्रॉपर्टीज मग इन्क्रीज करतोय आणि डिक्रीज करतोय. ते इन्क्रीज करण्यासाठी वेगळी एखादी, आता इन्क्रीज करतोय ना, मला सांगा कुठलाही एखादा सेम इम्प्युरिटी ऍड करून ऍट द सेम टाइम आपण त्याची स्ट्रेंथ वाढवू पण शकतो आणि कमी पण करू शकतो का, असं तर होणार नाही. मग कुठला तरी एक स्पेसिफिक एलिमेंट ऍड करायचा असतो स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, म्हणजे इन्क्रीज करण्यासाठी, बरोबर. आणि दुसरा कुठला तरी एखादा एलिमेंट ऍड करावा लागेल टू डिक्रीज द प्रोसेस, टू डिक्रीज द कंडक्शन. ओके, मग अशा याच्यावरनं दोन टाइप पडले जातात, त्याचे दोन टाइप पडतात. ओके, तर दोन प्रकारच्या इम्प्युरिटीज ऍड केल्या जातात, दोन प्रकारच्या इम्प्युरिटीज ऍड केल्या जातात. तर दोन प्रकारच्या इम्प्युरिटीज कोणत्या असतात, तर त्यांच्या व्हॅलेन्सीनुसार ते ठरतात. ओके, म्हणजे डोपिंग होते. दोन प्रकारच्या इम्प्युरिटीज आपण ऍड करतो, इकडे लिहितो इम्प्युरिटीज ऍड करतो. ती पहिली असते पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी, आणि सेकंड असते ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे काय की ज्याची व्हॅलेन्सी काय आहे 5. असा एलिमेंट ऍड केला जातो की ज्याची व्हॅलेन्सी किती आहे 5. व्हॅलेन्सी म्हणजे काय, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे, 5 एलिमेंट्स, 5 इलेक्ट्रॉन्स पाहिजे, बरोबर. पेंटाव्हॅलंट म्हणजे ज्याची व्हॅलेन्सी किती असते, 5. आणि ट्रायव्हॅलंट म्हणजे काय, ज्याची व्हॅलेन्सी किती आली, मग त्याची व्हॅलेन्सी किती आली, 3. म्हणजे पेंटाव्हॅलंट एलिमेंट किंवा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज म्हणजे काय की असे एलिमेंट की ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे, 5. तो 5 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये कॅरी करणार आहे. आणि ट्रायव्हॅलंट म्हणजे काय की त्याची व्हॅलेन्सी किती असली पाहिजे, 3. किती असली पाहिजे, 3. मग व्हॅलेन्सी माहिती आहे सगळ्यांना. ओके, व्हॅलेन्सी म्हणजे आणखी आपण हे पण म्हणू शकतो की ते तुम्ही किती नंबरच्या, म्हणजे किती नंबर ऑफ दुसऱ्या एलिमेंटची तुम्ही बॉन्ड तयार करू शकता. कळतंय, किती नंबर ऑफ एलिमेंटचे तुम्ही बॉन्ड तयार करू शकता, ऍटम सोबत तुम्ही बॉन्ड तयार करू शकता. मग आता तुम्हाला पेंटाव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट कळालं असेल. पेंटाव्हॅलंट म्हणजे काय, ज्याची व्हॅलेन्सी 5 आहे. ट्रायव्हॅलंट म्हणजे ज्याची व्हॅलेन्सी 3 आहे. या दोघं इम्प्युरिटी वेगवेगळ्या आहेत आणि या दोघं पण ऍट द सेम टाइम ऍड नाही केलं जात. असा एखादा सेमीकंडक्टर, एलिमेंटल सेमीकंडक्टर, आता फॉर एक्झाम्पल आपण सिलिकॉन उचलू, कारण एलिमेंटल सेमीकंडक्टर आपण सिलिकॉन सोपं आहे उचलणं. सिलिकॉन आहे, सिलिकॉनची व्हॅलेन्सी असते 4.
सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते 4, म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असते म्हणजे 4, म्हणजे तो 4 वेगवेगळ्या एलिमेंट्स सोबत किंवा 4 वेगवेगळ्या ऍटम्स सोबत बॉन्ड फॉर्म करू शकतो, बरोबर. मग सिलिकॉन झालं. आणि सिलिकॉन मध्ये ज्यावेळेला पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली जाते, काय म्हणतो आपण, ज्यावेळेला पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली जाते, तर मला सांगा इम्प्युरिटीचे सिलिकॉनचे किती ऍटम 4, पेंटाव्हॅलंट 5, मग एक कुठला तरी एलिमेंट एक कुठला तरी इलेक्ट्रॉन उरला ना, इथे बघा 5 आहे ना, इथे किती 4, मग 4 याची कॅपॅसिटी आहे. याने 4 वेगवेगळे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं समजू, मी डायग्राम काढू शकतो याचं. आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. डोपिंग, डोपंट, टू मॅनेज कंडक्टिंग प्रॉपर्टी, इम्प्युरिटी, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक. आता एक्सट्रिन्सिकचे आपण 2 टाईप बघतोय, मेन टाईप एक्सट्रिन्सिकचे 2 बघतोय आपण विथ द हेल्प ऑफ इम्प्युरिटी. ज्या टाईपची इम्प्युरिटी आपण ऍड करतो त्याच्यावर त्याचे 2 टाईप पडतात, बरोबर. पेंटाव्हॅलंट ऍड केलं तर एक टाईप तयार होतो आणि ट्रायव्हॅलंट केलं तर एक टाईप तयार होतो. आता आपण ते दोघं पण टाईप्स बघू. कंपॅरिझन वाईज शिकू आपण, पटकन लक्षात येईल तुम्हाला. इथे लिहितो मी पेंटाव्हॅलंट म्हणजे किती पॅरेंटची त्याची 5, आणि इकडे लिहितो दुसरा टाईप ट्रायव्हॅलंट, त्याचे किती आहे 3. पेंटाव्हॅलंट मुळे जो टाईप तयार होतो त्याला एन टाईप त्याला म्हटलं जातं. एन टाइप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, काय म्हटलं जातं, एन टाइप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि दुसरा ट्रायव्हॅलंट त्याच्यामुळे जो तयार केला जातो त्याला म्हटलं जातं पी टाइप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय की आता याच्यामध्ये निगेटिव्ह तयार झालं पाहिजे आणि याच्यामध्ये पी टाइप म्हणजे काय पॉझिटिव्ह तयार झालं पाहिजे. आता ते कसं तयार होतं बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे कोणता एक सिलिकॉन वापरला, सिलिकॉन म्हणजे तो प्युअर एलिमेंट आहे बरं का, त्याच्यामध्ये आपण सिलिकॉन वापरला, ओके. इथे पण सिलिकॉनच वापरणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मी सिलिकॉन वापरला, हा एलिमेंट वापरला, बरोबर. हा प्युअर आहे, हा काय तुमचा प्युअर एलिमेंट आहे, ही इम्प्युरिटी नाही, ओके. याच्यामध्ये आपण एक इम्प्युरिटी ऍड केली. इम्प्युरिटी कोणती आहे, त्याची व्हॅलेन्सी किती असली पाहिजे 5. मग अशी इम्प्युरिटी कोणती तुम्हाला दिली आहे, अँटीमनी. बुक मध्ये जर भरपूर सारे वेगवेगळे असतात, मी एक अँटीमनी उचलले, अँटीमनीला एसबी दाखवतात एसबी, ओके. अँटीमनीची व्हॅलेन्सी किती असते 5, म्हणजे तो त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 5 आणि तो 5 वेगवेगळ्या एलिमेंट सोबत काय तयार करू शकतो, बॉन्ड तयार करू शकतो. मला सांगा, समजा अँटीमनी मी इथे मध्ये ठेवला एसबी, बरोबर. सिलिकॉन कसे आहे, फक्त सिलिकॉनचे किती आहे 4 आहे, सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती आहे 4. मला सांगा हा सिलिकॉन 1 2 3 4, बरोबर. म्हणजे इथे एक आणि इथे अशा 4 वेगवेगळ्या आयटम सोबत तयार केलं त्यांनी. म्हणजे इथे अजून एक सिलिकॉन ठेवला, इथे पण एक ठेवला, इथे एक ठेवला, हा सिलिकॉन आला, बरोबर. सो सिलिकॉनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, एक सिंपल स्ट्रक्चर आहे. तुम्ही स्ट्रक्चर शिकणार आहात पुढे 12th मध्ये, ओके. पण इथे बघा, आता इथे पण सिलिकॉन आहे, इथे पण सिलिकॉन आहे, इथे पण सिलिकॉन आहे, इथे पण सिलिकॉन आहे, बरोबर. इथे समजा एसबी आला, मग एसबी अगेन सिलिकॉन खाली आला, इकडे सिलिकॉन आला. मग यांनी काय केलं, यांनी नीट चेक करा काय केलंय, यांनी फक्त 4 एलिमेंट सोबत तयार करतोय, पण याची तर झालेली 4 डायमंड शेप झालं, यांचे बॉन्ड तयार झाले इथे 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 आणि इथे तयार झाले बॉन्ड. इथे एक आहे, इथे तयार झाला सिलिकॉनचा बॉन्ड, इथे तयार झाला, इथे असं समजा अजून सिलिकॉन इथे तयार झाला, इथे तयार झाला, असं तयार झालं, बघा. हे एक स्ट्रक्चर दिसतं. आणखी असं पुढे तयार होणार, खाली तयार होणार, असं काहीतरी स्ट्रक्चर असेल, बरोबर. सोबत स्ट्रक्चर तयार झालं, बघा. पण इथे बघा तुम्हाला कळते सिलिकॉन सगळ्या आजूबाजूला सिलिकॉन आहे, बरोबर. मध्ये काय त्याचा एसबी. मला सांगा सिलिकॉन त्यांची तर व्हॅलेन्सी फुलफिल करते, 4 ऍटम सोबत बॉन्ड तयार करताय, पण याची व्हॅलेन्सी किती 5. याला किती पाहिजे एलिमेंट्स, याला किती ऍटम्स पाहिजे 5 पाहिजे, आणि त्याला मिळतात किती, फक्त 4च मिळत आहे. मग इथे काय एक एलिमेंट, एक इलेक्ट्रॉन काय होतो, एक्स्ट्राचा शिल्लक राहतो. काय होतोय,
एक एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन काय राहतोय, शिल्लक राहतोय. मग हा एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन असे खूप सारे, आता एकच एलिमेंट झाला, याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करतो, म्हणजे इम्प्युरिटीमध्ये करोडो म्हणजे त्याच्यामध्ये बिलियन्स ट्रिलियन्स ऑफ ॲटम्स असतात. माहिती, छोटीशी जरी इम्प्युरिटी ऍड त्याच्यामध्ये मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ ॲटम्स असतात. मग मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ ॲटम्स असतील तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रत्येकाचा एक एक इलेक्ट्रॉन बाहेर निघतोय. तर म्हणजे विचार करा, मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचे तयार होत आहे. मग इथे एक्स्ट्रा काय तयार होत आहे, निगेटिव्ह चार्ज तयार होतोय. एक्स्ट्रा काय उरतोय, जास्तीत जास्त काय उरतोय, इथे निगेटिव्ह चार्ज उरतोय. मग निगेटिव्ह चार्ज उरतोय म्हणजे तो काय आला पाहिजे, एन टाइप सेमीकंडक्टर आला पाहिजे. काय टाइप आला पाहिजे, एन टाइप सेमीकंडक्टर. मग एन टाइप सेमीकंडक्टर एलिमेंट एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन्स आहेत, तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे, देऊन देणार आहेत ना. इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचे ज्याच्याकडे असतात तो काय करतो, चल बाबा देऊन देतो तो दुसऱ्याला, बरोबर. मग जो देणारा असतो त्याला काय म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, डोनर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, डोनर. तर एन टाइप सेमीकंडक्टरलाच काय म्हटलं जातं, डोनर सेमीकंडक्टर. हे तुम्ही विसरू नका. तुम्ही म्हणशाल सर डोनर आहे तो स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज घेणार, पण एक्स्ट्रा काय उरते त्याच्यावरती, एक्स्ट्रा काय उरते, निगेटिव्ह उरते. निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा, खूप सारे निगेटिव्ह चार्ज उरत आहे. मग ह्या निगेटिव्ह चार्जमुळे त्याला काय म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, एन टाइप एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर. ह्या निगेटिव्ह चार्जमुळे, बरोबर. आणि यांना दुसरं नाव काय म्हटलं जातं, डोनर सेमीकंडक्टर. काय म्हटलं जातं, डोनर. डोनर म्हणजे काय, की तो डोनेट करून देणार आहे, तो काय करेल, त्याचे इलेक्ट्रॉन्स डोनेट. याला थोडीशी जरी आपण एनर्जी दिली, म्हणजे हे सगळं कशामध्ये चाललंय हे तुम्हाला माहिती ना, दोन बँड्स असतात, एक असतो व्हॅलेन्स बँड आणि एक असतो कंडक्शन बँड. तर हे जे काही स्ट्रक्चर आहे ना, हे कशामध्ये आहे, व्हॅलेन्स बँड मध्ये. व्हॅलेन्स बँड मध्ये एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन्स उरत आहेत आणि मला याला थोडीशी जरी आपण एक्स्ट्रा एनर्जी दिली, एनर्जी लेवल याची आपण थोडी जरी वाढवली की लगेच सगळे इलेक्ट्रॉन कुठे जम्प करतील, कंडक्शन बँड मध्ये जम्प करतात. ही कंडक्शन बँड, हा मधला जो आहे तो बँड गॅप आहे, बीजी बँड गॅप. याच्यामधनं लगेच पटकन वरती सगळे इलेक्ट्रॉन्स जम्प करतात. मग इथे तयार काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात, पॉझिटिव्ह होल्स तयार होतात. पण इथे काय तयार झालं, मग इथे वरती सगळे काय आले, निगेटिव्ह चार्ज आले ना जास्तीत जास्त. मग त्या निगेटिव्ह चार्जमुळे त्याला काय म्हटलं जातं, एन टाइप एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर्स. इतकं समजलं असेल, ओके. तुम्हाला हे जर लिहायचं असेल तर तुम्ही पटकन लिहून घ्या. सो आता आपण स्ट्रक्चर बघितलं, आता आपण थोडीशी थिअरी बघून घेऊ की एन टाइप सेमीकंडक्टर, एन टाइप एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये एक 5 ते 6 टॉपिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ते कोणते कोणते, तर सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये आपण काय ऍड करतो, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. त्याच्यामध्ये जी पण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी आहे ती ऍड केली आपण. फॉर एक्झाम्पल एचबी, म्हणजे याला आपण म्हटलं अँटीमनी ऍड केली, ओके. ज्याच्यामध्ये आपण ऍड करतो तो काय आहे, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, त्याची व्हॅलेन्सी 4 आहे, ओके. तसंच एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज. एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज म्हणजे पेंटाव्हॅलेंट ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बघितलं की एक्स्ट्रा काय उरतं, इलेक्ट्रॉन्स उरतं ना. इलेक्ट्रॉन्स उरतं म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्राचा उरतो. ह्या निगेटिव्ह चार्जमुळेच त्याला काय म्हटलं जातं, एन टाइप सेमीकंडक्टर, कारण त्याच्यामध्ये जास्त काय उरतंय, निगेटिव्ह चार्ज उरतंय, ओके. थर्ड टॉपिक, डोनर सेमीकंडक्टर. हे जे काय आहे ते डोनेट करतं ना, इलेक्ट्रॉन कोण डोनेट करतं, डोनर करतो. मग त्याला काय म्हटलं जातं, डोनर. मग यांना काय म्हटलं जातं, डोनर सेमीकंडक्टर, बरोबर. पुढचा डोनर इम्प्युरिटी. त्याच्यामध्ये जी ऍड केली जाते इम्प्युरिटी, बरोबर ना, त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटी ऍड केली जाते त्याला म्हटलं जातं डोनर इम्प्युरिटी. का, कारण ती डोनेट करायला हेल्प करते, ती स्वतःच इलेक्ट्रॉन जास्त तिथे ठेवते ना, मग त्यांना काय म्हटलं जातं, डोनर इम्प्युरिटी, बरोबर. मग इथे खाली बघा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय असतात, जास्त असतात ऍज कम्पेअर टू होल्स. आपण बघितलं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय बघितलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू नंबर ऑफ होल्स. पण याच्यामध्ये तसं नसतं. एन टाइप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतात. का, कारण तो एन टाइप आहे. एन टाइप म्हणजे निगेटिव्हली टाइप आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय असतात, आर व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन काय म्हटलं आपण, नंबर ऑफ होल्स. आणि अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी, त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटी ऍड केली जाते, जी इम्प्युरिटी आपण ऍड करतो ती याच्यामध्ये मेजर केली जाते, पार्ट पर मिलियन. पार्ट पर मिलियन, पीपीएम म्हणजे पार्ट पर मिलियन, याच्यामध्ये ती मेजर केली जाते. तर हे एक मेन जे टॉपिक्स आहेत त्याचे लक्षात ठेवण्यासारखे 6 टॉपिक्स, ते लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला माहिती त्याचं स्ट्रक्चर कसं काढायचं मी याच्याआधी काढून दाखवलं ते. मग ते तुम्ही असे पूर्ण हे टॉपिक्स लिहून भरपूर सारं त्याच्यामध्ये ऍड करून तुमच्या मनाने आन्सर तयार करू शकता. कारण जी आता बडबड केली मी ती तुम्ही पूर्णपणे थेअरीमध्ये लिहू शकता. मग त्याच्यामध्ये डोपिंग काय प्रकार आहे, डोपंट काय प्रकार आहे, मग डोपिंग किंवा डोपंट हे ऍडच का केले जातात, किंवा पेंटाव्हॅलेंटच ऍड करून, पेंटाव्हॅलेंट ऍड करून आपल्याला काय करायचं, त्याची कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रॉन्स वाढत आहे ना, इलेक्ट्रॉन्स वाढत आहे म्हणजे काय असलं पाहिजे, कंडक्टिव्हिटी वाढली पाहिजे ना. इलेक्ट्रॉन जितके जास्त तेवढं कंडक्शन कसं असतं, चांगलं असतं.
म्हणून हे सगळं आपण करतोय. मग हे झालं तुमचं एन टाईप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता तसेच तुम्हाला पी टाईप, दुसरा टाईप मी जो सांगितलं त्याच्यामध्ये आपण काय केलं, पी टाईप सेमीकंडक्टर होता. पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये काय केलं आपण, इम्प्युरिटी ऍड केली, बरोबर. त्याच्यामध्ये पण इम्प्युरिटी ऍड करतो, पण ती जी इम्प्युरिटी ऍड करतोय ती पेंटाव्हॅलेंट नसणार. आता ती काय असणार, ट्रायव्हॅलेंट असणार. ट्रायव्हॅलेंट म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती असेल, 3 असेल. ओके. मग आता आपण त्याचं स्ट्रक्चर आणि मग त्याचे टॉपिक्स बघू. बघा, सो आपला पुढचा जो टाइप आहे तो आहे पी टाइप सेमीकंडक्टर किंवा पी टाइप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. पी टाइप आपण काय म्हटलं आता तुम्हाला लगेच कळेल. बघा, जसं एन टाइप होतं, एन टाइप मध्ये एक्स्ट्रा काय होतं, इलेक्ट्रॉन जास्त होते, म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जास्त होते, म्हणून त्याच्यामध्ये काय आले, निगेटिव्ह पार्ट जास्त आहे, म्हणून त्याला एन टाइप म्हटलं. आता इथे काय पी टाइप म्हणजे काय असलं पाहिजे, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स किंवा आपण म्हणू पॉझिटिव्हली चार्ज कॅरियर्स जास्त असले पाहिजे. तर तिथे काय असतं, मग त्याच्यामुळे त्याचं नाव काय पडलं, पी टाइप सेमीकंडक्टर. आता त्याच्यामध्ये कोणती इम्प्युरिटी ऍड केली जाते, ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. फॉर एक्झाम्पल बोरॉन, अल्युमिनियम, इंडियम आणि टीसी. तर आता बोरॉन, अल्युमिनियम, इंडियम या सगळ्यांची व्हॅलेन्सी किती आहे, 3 आहे. किती आहे, 3. मग आता मला सांगा, जर मी सिलिकॉन मध्ये बोरॉन ऍड केला, काय ऍड केला, सिलिकॉन मध्ये बोरॉन ऍड केला. फॉर एक्झाम्पल इकडे सगळे सिलिकॉन्स आहेत, बरोबर. सिलिकॉन, 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 स्ट्रक्चर जसं मागे काढलं, आणि सेंटरला काय, बोरॉन. बोरॉन ऍड केलं. मला सांगा यांचे बॉन्डिंग किती आहे, असं बॉन्डिंग आहे, बरोबर. असं बॉन्डिंग आहे. आता मला सांगा, याला इथे याची तर व्हॅलेन्सी किती आहे, 3च आहे. याची व्हॅलेन्सी किती, 3 आहे. आणि 3 म्हणजे काय की ह्या 3 एलिमेंट सोबतच किंवा 3 ऍटम सोबतच काय करू शकतो, बॉन्ड फॉर्म करू शकतो. मग हा चौथा, त्याच्या पुढे जो चौथा आहे त्याचं काय, तो त्याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करू शकेल का, नाही. तर इथे याच्याकडे तर एक इलेक्ट्रॉन आहे, पण आपल्याला माहिती ना बॉन्ड कधी होतो, ज्यावेळेला दोघांची पेअरिंग होते, बरोबर. 2 पेअर इलेक्ट्रॉन एकमेकांना शेअर होतात, म्हणजे इथे पण इलेक्ट्रॉन पाहिजे, इथे पण इलेक्ट्रॉन पाहिजे, तरच ते काय होणार आहे, बॉन्डिंग होणार आहे. आपल्याला माहिती आहे असे 2 आपण काढतो, मग 2 काढतो म्हणजे काय, तिथे बॉन्ड तयार होणार आहे. पण इथे सॉरी, मग इथे आता आपल्याला बॉन्ड तयार करण्यासाठी इथे एक एलिमेंट, इथे एक इलेक्ट्रॉन जास्तीचे पाहिजे ना. मग हा इलेक्ट्रॉन घेणार की देणार, आता याच्याकडे स्वतःचकडे कमी येतो, तो देणार कुठून, त्याला घ्यावंच लागतील ना. मग तो इलेक्ट्रॉन घेतो, मग तो इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे इथे काय झाला, याच्यावरती काय आला, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आला की नाही. याच्यावरती जो इलेक्ट्रॉन घेतो तो काय असतो, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असतो की नाही. मग इथे काय आलं, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आलं. काय आलं, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. पण निगेटिव्हली चार्ज पार्टिकलमुळे हे आलं, पण मग याच्यामुळे हा प्रत्येक इलेक्ट्रॉन घेतोच आहे ना, मधल्यामध्येच इलेक्ट्रॉन घेतो, मग तिथे काय तयार होतात, होल्स तयार होतात ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड सांगतो. हा व्हॅलेन्स बँड आहे आणि हा कंडक्शन बँड. हे सगळं स्ट्रक्चर कशामध्ये चाललंय, व्हॅलेन्स बँड मध्ये चाललंय. व्हॅलेन्स बँड मध्ये जे एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या बोरॉनने घेऊन घेतले. त्या बोरॉनने काय केले, ते मधलेच इलेक्ट्रॉन घेऊन घेतले म्हणजे इथे काय तयार झाले, मग होल्स तयार झाले ना. इथे होल्स तयार झाले, वरती ते इलेक्ट्रॉन गेलेच नाही, इथे काय तयार झाले, होल्स. कारण इथले एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉनच याने घेऊन घेतले, मग इथे काय तयार झाले, होल्स. मग होल्स तयार झाले, मग आपण एक्स्ट्रा एनर्जी दिली तर इथून इथे वरती काय ट्रान्सफर केले जातील, मग आता होल्स ट्रान्सफर केले जातील. होल्स म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज कॅरियर. होल्स काय असतात, पॉझिटिव्हली चार्ज कॅरियर. म्हणून इथे तयार जास्त काय होतात, होल्स तयार होतात, बरोबर आहे की नाही. आधी काय तयार झालं, ती इलेक्ट्रॉन तयार झाली होती, कारण तो स्वतःच देत होता, डोनर होता. पण आता हा काय, ऍक्सेप्टर, याला स्वतःलाच कमी पडत आहे, हा देणार कुठून, मग हा तिथले घेऊन घेतो. मग घेतो म्हणजे मग तो इथे तयार घेतल्यामुळे इथे तयार काय होतं, पॉझिटिव्हली चार्ज कॅरियर, तर होल्स तयार होतात ना. होल्स आर नथिंग बट पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. मग ते होल्स इथून काय केले जातात, कंडक्ट केले जातात टुवर्ड्स द कंडक्शन, आणि मग होल्सच्या थ्रू कंडक्शन केलं जातं. म्हणून इथून वरती जाणारे जे पार्टिकल्स आहेत किंवा जे कॅरियर्स आहेत ते कोणते जातात, होल्स जातात. आणि होल्स म्हणजे काय असतात, पॉझिटिव्हली चार्ज कॅरियर. ते पॉझिटिव्हली चार्ज कॅरियर असतात, म्हणून याला काय म्हणतात, पी टाइप सेमीकंडक्टर. समजलं असेल, इतकं समजलं असेल. मग आता याच्यावर आपल्याला हे कळतं की याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असले पाहिजे की नंबर ऑफ होल्स जास्त असले पाहिजे. इथे काय असतात, नंबर ऑफ होल्स. इथे काय असतात, नंबर ऑफ होल्स. नंबर ऑफ होल्स आर व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स खूप कमी असतात, कारण यालाच कमी पडत आहे, तो स्वतःच कंझ्युम करून घेतोय, तो स्वतःला घेऊन घेतोय. मग इथे उरणार काय, काहीच नाही ना. याच्यामध्ये काय उरणार, होल्स उरतात जास्त, कारण इलेक्ट्रॉन्स कंझ्युम केल्यामुळे तिथे होल्स, तिथे व्हॅकन्सीज तयार झाल्या ना.
तिथे होल्स तयार झाले. मग होल्स म्हणजे काय असतात? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय? की त्यांनी इलेक्ट्रॉन देऊन दिले, मग दिल्यानंतर स्वतःवरती काय चार्ज होतो? पॉझिटिव्ह. मग इथे जे असणार आहे ते काय असतात? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. पॉझिटिव्हली चार्ज केल्यावर जास्त उरतात, म्हणून तिथे काय असतात? नंबर ऑफ होल्स आर व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आता मला सांगा, हे डोनर असणार की एक्सेप्टर असणार? एक्सेप्टर. मग हे असतील तुमचे एक्सेप्टर सेमीकंडक्टर, आणि याच्यामध्ये जी इम्प्युरिटी ऍड केली जाते त्याला पण म्हटलं जातं एक्सेप्टर इम्प्युरिटी. काय म्हटलं जातं? एक्सेप्टर. कारण ती स्वतःच एक्सेप्ट करते, डोनेट काय करणार ती? आधीच्या याच्यात काय बघितलं आपण? ती डोनेट करत होती, कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स होते की नाही? एक्स्ट्रा होते, म्हणून ते डोनेट करत होते. आता याच्याचकडे विचारलं एक कमी पडतोय, तर मग तो काय करेल? एक घेऊन घेईल ना पटकन. एक घेऊन घेतला म्हणजे याच्यावरती काय आला? निगेटिव्ह चार्ज आला. निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे इथे तयार काय झाले? पॉझिटिव्ह होल्स. पॉझिटिव्ह होल्सच मग कॅरी फॉरवर्ड केले जातात टुवर्ड्स कंडक्शन बँड विथ द हेल्प ऑफ एक्स्ट्रा एनर्जी लेवल, जे काही आपण एक्सटर्नल सप्लाय बॅटरी वगैरे ऍड करतो त्याच्यामुळे. मग अशा पद्धतीने हे तुमचे दोन सेमीकंडक्टरचे टाइप्स तयार झाले. एक असतो इंट्रेन्सिक, एक असतो एक्सट्रेन्सिक. एक्सट्रेन्सिक मध्ये पण दोन टाइप पडतात. ते कोणते असतात? पी टाइप आणि एन टाइप. एन टाइपच्या आधी आपण बघितलं, त्याच्यामध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केली जाते, त्यांना डोनर किंवा डोनर सेमीकंडक्टर म्हटलं जातं. का? कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय असतात? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, म्हणून त्यांना काय नाव दिलं? एन टाइप सेमीकंडक्टर. पी टाइप मध्ये काय असतं? ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असते, बोरॉन, अल्युमिनियम, इंडियम सारखी, की त्याच्यामध्ये त्याची व्हॅलेन्सी किती असते? 3 असते. 3 म्हणजे काय? की तो 3च ऍटम सोबत बॉन्ड फॉर्म करणार. चौथा ऍटमचं काय? त्याने काय केलं विचारून? त्याला पण तर पाहिजे ना कोणतरी सोबत. मग तो काय करेल? कुठून तरी आणून त्याला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन देऊन दिल्यानंतर चल बाबा आपण आता बॉन्ड बनवून घेऊ. मग बॉन्ड बनवल्यानंतर माझं त्याच्यावरती रूल आहे ना, तू घेतलाय हे लक्षात ठेवायचं आहे. बोरॉनला सांगतात तू एक एक्स्ट्रा एलिमेंट घेतला, इलेक्ट्रॉन घेतला, लक्षात ठेवायचा. मग तो लक्षात ठेवण्यासाठी इथे एक निगेटिव्ह चार्ज येतो. पण ज्याच्याकडनं आलाय, जसं बँक तुम्हाला लावून जाते, बँक पॉझिटिव्ह मध्ये असते, तुम्ही निगेटिव्ह मध्ये असतात ना, मग बँक ही झाली की नाही? मग याच्यामध्ये काय तयार झालं? पॉझिटिव्ह आलं. पॉझिटिव्ह आलं म्हणजे मग तेच पॉझिटिव्ह पुढे कंडक्शन बँडमध्ये ट्रान्सफर केलं जातं. अशा पद्धतीने तुमचे हे दोन सेमीकंडक्टरचे टाइप्स, आणि दुसऱ्यातले पण 2 सब टाइप्स आपण बघितले. हे लक्षात राहिलं असेल. त्याची आणखी थेरी बुकमध्ये चांगल्या पद्धतीने दिली आहे. तुम्ही हे लक्षात ठेवण्यासारखी पूर्ण करा, असं लिहून घ्या, आणि मग थेरी पण साईड बाय साईड वाचा. म्हणजे मी ज्यावेळेला तुम्ही लेक्चर बघणार आहात, त्या लेक्चर बघत असताना तुम्ही साईड बाय साईड थेरी पण बघत चाला, जेणेकरून तुम्हाला लवकर ते शब्द आणि ते वाक्य, ते स्टेटमेंट्स लक्षात राहतील, आणि तुम्हाला थेरी एक्झामसाठी खूप उपयुक्त आहे. ओके. सो आताचं लेक्चर आपण इथे थांबवू, आणि आता याच्यानंतरचं जे लेक्चर आहे ते या दोघांचाच यूज करून आपण जंक्शन्स, हे पी आणि एन हे दोघं पण एकत्र करून एक जंक्शन शिकणार आहोत. जंक्शन माहिती ना? जंक्शन म्हणजे जिथे दोन अशा वेगवेगळ्या जाणाऱ्या लाईन्स एकत्र येतात, बरोबर? त्यांना काय म्हटलं जातं? जंक्शन. मग इथे पण 2 वेगवेगळ्या लाईन्स आहे, पी आणि एन. मग ते दोघं एकत्र करून तुमच्याकडे एक जंक्शन तयार होतं, आणि मग त्याचा उपयोग करून पुढे डायोड्स वगैरे असे नवीन नवीन टॉपिक्स आहेत ह्याच चॅप्टरमध्ये. अशा पद्धतीने आपण पुढच्या टॉपिकमध्ये हा उरलेला अर्धा पार्ट आपण कव्हर करू. ओके. आय होप हे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, आणि ह्याचा स्टडी करत असताना बुक तुम्ही जवळ ठेवा, बुकमध्ये थेरी पण तुम्ही कव्हर करत चला. ओके. सो इथे आपण आज या लेक्चरला थांबू. थँक्यू सो मच.